अर्थमंत्रींना दिल्लीला जाताना महाराष्ट्राच्या वाट्याचे पैसे मागतात। अजित पवार यांच्या जीएसटी परिषदेवरील गैरहजेरीवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची टीका। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा फळे भाजीपाल्याचे लिलाव बंद। कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या निर्णयाविरोधात हमाल माथाडी कामगारांनी पुकारला संप। गौरी गणपती निमित्त फुलांचे भाव भिडले गगनाला। शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात घेतलेल्या फुलांना बाजारात हजारोंचा भाव। डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घालण्याच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार। प्रकरण सूचीबद्ध झाल्यावरच सुनावणी होणार। गोंदिया जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। मुसळधार पावसाने जिल्हा प्रशासनाकडून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। केदारनाथच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे सोन प्रयोगाजवळ भूस्खलन। ढिगाऱ्याखाली दबून 5 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी। आयफोन 16 लॉन्च होताच आयफोन 15 आयफोन 14 झाले स्वस्त। आयफोन 15 14 तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्त। पैठणमधील मोसंबी बागांच्या नुकसानीची पाहणी। लोकशाहीच्या बातमीनंतर कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी। मराठवाड्यात 7,20,000 हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण। 22,48,445 शेतकऱ्यांना बसला होता फटका। शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष। जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट। वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। अमरावतीत कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर महिलांच्या रांगा। घरेलू कामगार योजनेअंतर्गत नोंदणीसाठी महिलांची मोठी गर्दी। दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त। विधान परिषदेवर घ्या। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेत केली मागणी। हरियाणात आप आणि काँग्रेसचं बिनसलं। हरियाणात आम आदमी पक्षाचा एकला चलो रेचा झाला। मनोज जरांगे पाटील यांच्या सोशल मीडियाच्या मागे आमदार रोहित पवारांचा हात। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा रोहित पवारांवर आरोप। नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा ठराव पारित। लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसचा एकमताने ठराव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।